जिल्ह्यातील निकृष्ट रस्ते आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असून आपल्या कार्यकर्त्यांना आणि जवळच्या ठेकेदारांना तक्षीम घेऊन कामे दिली जात आहेत. आपल्या ठेकेदारांना काम मिळेपर्यंत टेंडर फोडू दिले जात नाही. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सत्ताधारी भाषा करतात. मात्र निकृष्ट काम करणारे सत्ताधाऱ्यांचेच पदाधिकारी असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यातील विकास कामांमध्ये टक्केवारी घेऊन कामे केली जात असल्याचाही आरोप उपरकर यांनी केला. ठेकेदारांकडून कमिशन घेऊन कामे देताना रखडलेल्या बिलांच्या बाबतीत मात्र सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे उपरकर म्हणाले. खड्डेमय रस्त्यांमुळे यावर्षीही गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यातून होणार असल्याचे उपरकर म्हणाले. सिंधू जिल्ह्यातील पूर्णपणे विकास कामांचा बट्ट्याबोळ लावणारे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत. जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी सर्व जिल्ह्यातल्या असलेल्या रस्त्यांबाबत किंवा इमारतींच्या कामांबाबत जो खेळखंडोबा लावलेला आहे, कारण त्यांना प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला काम द्यावं, आपल्या प्रमुखाला काम द्यावं किंवा आपल्याला कोण टक्केवारी देणार त्याला काम द्यावं, यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. परवाच माहिती घेतली असता ओरस मुख्यालयातले एक रस्त्याचं काम, जे रस्त्याचं काम टेंडर झालं आहे पण आपल्या माणसाला काम देत नाहीत, आणि जे लोएस्टला न देता आपल्या माणसाला काम द्यावं यासाठी प्रयत्न चालले म्हणून ते काम प्रलंबित राहिलेलं आहे. तशाच प्रकारचं काम ओरस मुख्यालयातले जे असले धर्मदाय आयुक्ताचं जे कार्यालय बांधण्यासाठी काम, त्या कामामध्ये 12 ठेकेदारांनी भाग घेतलेला असून पण ते काम फोडू नका, याच्याशिवाय फोडू नका, कारण माझ्या माणसाला द्या, अशा प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व कामांमध्ये हे सर्व आमदार लोकप्रतिनिधी आपल्या माणसाला कामं देऊन आज जिल्ह्यामध्ये खड्डे झालेले आहेत. जे जिल्ह्यातले रस्ते खड्डेमय झालेले आहेत त्याला जबाबदार हे जिल्ह्याचे आमदार खासदार हेच आहेत. कारण याचमुळे आणि यांच्याचमुळे सर्व रस्ते यांच्याच माणसांमुळे यांच्या सर्व ठिकाणचे आज असून दे, मग PWD असून दे, पंतप्रधान सडक असून दे, त्याशिवाय पाटबंधारे असून दे, लघु पाटबंधारे असून दे, जिल्हा परिषद असून दे, प्रत्येक ठिकाणी या आमदारांची आम्ही कामं आणली आहेत. आमच्या ठेकेदाराला कामं मिळालं पाहिजे. जे ठेकेदार कोणत्याही पक्षाचे नाहीत, जे ठेकेदार विरोधी पक्षाचे आहेत, त्या ठेकेदारांना कामं न देण्यासाठी हा सर्व उठाठेव हा पालकमंत्री, आमदार, खासदार यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे जिल्ह्याची सर्व नासधूस आणि जिल्ह्यातले खड्डे आज या गणपती पण जिल्ह्यातल्या लोकांना खड्ड्यातूनच आणावं लागणार आहे. गेल्या वर्षी काम झालेले रस्त्यांना यावर्षी खड्डे पडतात, पण एकाही ठेकेदाराला कधी ब्लॅकमेल टाकत नाही. जिल्ह्याचे आमदार सातत्याने बोलतात, जे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकमेल टाका, पण यांचीच माणसं, यांचेच कार्यकर्ते, यांचेच बगलबच्चे, त्यामुळे ते कोणत्याही ठेकेदाराला, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकमेल घालणार नाही. नारायण राणेंनी एका DPTCच्या बैठकीमध्ये काही अधिकाऱ्यांना झापले रस्त्याच्या खड्ड्यापासून, पण त्यामध्ये अधिकारी पण निरुत्तर झाले. कारण काम करणारे ठेकेदार हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे असल्यामुळेच या रस्त्यामध्ये सर्व वाट लागलेली आहे. जिल्ह्यातले रस्ते, आलेला निधी सर्व पाण्यात गेलेला आहे. आणि अशा प्रकारचा विकास असेल तर पुढचे 10 वर्ष जरी राहिले तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. जिल्ह्याचे रस्ते हे खटारे गाडीचे रस्ते होतील, अशी आता आमची मानसिकता झालेली आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.